नमस्कार. आश्चर्यरत्ना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस. त्यानिमित्ताने आपण त्यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. लोकराजा शाहू छत्रपतींचा जन्म कोल्हापूर जवळील बावडा या ठिकाणी असलेल्या लक्ष्मीविलास पॅलेसमध्ये 24 जून 1874ला कागलच्या घाटगे घराण्यात झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव घाटगे आणि आईचे नाव राधाराणी. शाहू महाराजांचं पाळण्यातलं नाव यशवंतराव. यशवंतराव 3 वर्षाचे असतानाच त्यांच्या आईचे राधाराणीचे निधन झाले. यशवंतराव आणि त्यांचा धाकटा भाऊ पिराजीराव मातृप्रेमाला पारखे झाले. आईच्या प्रेमाची ही उणीव भरून काढण्यासाठी त्यांच्या पित्यांनी कोणतीच कसर ठेवली नाही. ते आपल्या दोन्ही पुत्रांना माता पित्याची माया करत होते. त्यावेळी करवीर नगरीचा राज्यकारभार छत्रपती शिवाजी चौथे हे बघत होते. परंतु त्यांचं निधन झाल्यामुळे तसेच त्यांना अपत्य नसल्यामुळे त्यांची पत्नी राणी आनंदीबाईंनी यशवंतरावांना दत्तक घेण्याचे ठरविले. यशवंतराव तेव्हा 10 वर्षांचे होते. रंगाने काळा सावळा, देहाने बलदंड, बुद्धिमान पण शांत, नम्र, विचारपूर्वक निर्णय घेणारे, कुस्तीची आवड असणारा तसेच धार्मिक वृत्ती असणाऱ्या यशवंताच्या अंगी करवीर नगरीचे छत्रपती होण्याची पूर्ण पात्रता होती. यशवंतरावांचा दत्तक विधी पार पडला. यशवंतरावाचं नाव बदलून शाहू ठेवण्यात आलं. सगळ्या करवीर नगरीत दिवाळी साजरी करण्यात आली. छत्रपती शाहू महाराजांच्या देखभालीची आणि पालन पोषणाची जबाबदारी त्यांचे जनक पिता जयसिंगरावांवर कंपनी सरकारच्या कर्नल रिव्हर्स साहेबांनी सोपविली. आता कृष्णाजी पंत गोखल्यांच्या प्रेमळ आणि शिस्तशीर धाकात त्यांचे शिक्षण सुरू झाले. छत्रपती शाहू राजकोटच्या राजकुमार कॉलेजात असताना त्यांचे जनक पिता आजारी असल्याची तार त्यांना मिळाली. ते आपल्या धाकट्या बंधूंना पिराजीरावांना घेऊन कोल्हापूरला आले. परंतु आपल्या पित्याचे अंतिम दर्शन त्यांना मिळाले नाही. ते अत्यंत दुःखी झाले. महाराणी सकवारबाई आणि दत्तक आई राणी आनंदीबाई यांनी त्यांचं मायेने सांत्वन केलं. राजकोटमधील आपलं शिक्षण पूर्ण करून त्यांनी काही वर्षे कोल्हापूर जवळ असलेल्या धारवाडमध्ये आपलं पुढील शिक्षण पूर्ण केलं. शाहू महाराज आता वयात आले होते. त्यांचा विवाह बडोदा नरेश थोरल्या सयाजी महाराजांच्या पणती म्हणजेच त्यांच्या मुलीची नात गुणाजी खानविलकरांची कन्या लक्ष्मीबाई यांच्यासोबत थाटामाटात पार पडला. छत्रपती शाहू महाराज हे प्रजाहितदक्ष लोकराजा होते. आपल्या प्रजेचे हित आणि कल्याण करणे हीच त्यांची मनोकामना होती. प्रजेच्या हितासाठी त्यांनी मिरज कोल्हापूर रेल्वे सुरू केली. त्यामुळे कोल्हापुरातील व्यापार वाढला. लोकांना सुविधा प्राप्त झाल्या. छत्रपती शाहू हे शिक्षणाचे भोक्ते होते. स्त्रियांनी सुद्धा शिक्षण घेतले पाहिजे ही त्यांची भावना होती. त्यांनी आचार्य फ्रेझर यांच्याशी सल्लामसलत करून राजस्त्रियांसाठी शिक्षणाची सोय केली आणि स्त्री शिक्षणाच्या चळवळीला आपल्या राजघराण्यातून सुरुवात केली. त्यांनी आपल्या पत्नीला राणी लक्ष्मीबाई यांना शिकविण्यासाठी मिस लिटल यांची नेमणूक केली. त्यांना शिक्षणाबरोबर विणकाम, संगीत, क्रीडा यांचंही शिक्षण देण्यात येऊ लागलं. त्या काळी समाजात सवर्णांचं वर्चस्व होतं. साऱ्या समाजात वर्णवर्चस्वाचं, जातीभेदाचं खूळ माजलं होतं. त्यामुळे खालच्या वर्गातील लोकांची स्थिती ही अतिशय दयनीय होती. पन्हाळा पेढ्यातील एका गावात एक घटना घडली आणि त्या घटनेमुळे लोकराजा शाहू महाराजांचं काळीज पिळवटून निघालं. पांडू महार हा त्या गावचा वेठबिगार होता. गावासाठी काम करायचं आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा हा त्याचा उद्योग होता. पण त्या दिवशी त्याची एकुलती एक मुलगी खूप आजारी होती. तिच्यासाठी औषध आणायला तो निघाला होता. गावच्या पाटलानं त्याला पाहिलं आणि त्याला लाकडं तोडण्याचं काम सांगितलं. पांडू महारानं आपली मुलगी आजारी आहे, तिला औषध आणून देतो आणि मग लाकडं फोडून देतो म्हणून विनंती केली.
पण पाटलानं त्याचं काहीच ऐकलं नाही. पांडू महाराला नाईलाजानं लाकडं फोडत बसावं लागलं आणि तिकडे त्याची मुलगी औषधाविना मरण पावली. पांडू महार घरी गेल्यावर आपली मुलगी गेल्याचं कळलं आणि तो वेडापिसा झाला. वेठ बिगार प्रथेनं एका कोवळ्या मुलीचा जीव घेतला होता. ही बातमी शाहू महाराजांना समजली तेव्हा त्यांच्या काळजाचं पाणी पाणी झालं. त्यांनी निर्धार केला आणि राजाज्ञा काढून माणुसकीला काळीमा फासणारी ही क्रूर वेठबिगारीची प्रथाच कायद्याने नष्ट केली. त्यामुळे अनेक वेठबिगारांची मुक्तता झाली. इसवी सन 1896 मध्ये आपल्या महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता. त्याची झळ कोल्हापुराला सुद्धा बसली होती. हा दुष्काळाचा त्रास आपल्या प्रजेला होऊ नये म्हणून लोकराजा शाहू महाराजांनी आपल्या राज्यातील व्यापाऱ्यांना आणि इतर लोकांना स्वस्त दरात धान्य उपलब्ध करण्याची सूचना केली आणि व्यापारी मंडळींचं होणारं नुकसान भरवून देण्याचं आश्वासन दिलं. त्यामुळे प्रजेला धान्य उपलब्ध होऊ शकले. दुष्काळातील पाण्याचा ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी शासकीय खर्चाने जुन्या विहिरी तलावातील गाळ काढला. नदीकाठी नवीन विहिरी खोदल्या. शेतकऱ्यांच्या गुराढोरांसाठी वैरण दाणा गोण्याची व्यवस्था केली. ते इतकं करून थांबले नाहीत, तर त्यांनी 2 ते 2.5 लाख रुपये खर्चून रोजगार हमी योजना राबवून प्रजेला रोजगार उपलब्ध करून दिला. या हमी योजनेवर काम करणाऱ्या प्रजेच्या लहान मुलांसाठी शिशु संगोपन गृह सुरू केले. लोकांच्या तसेच त्यांच्या मुक्या जनावरांच्या पोटा पाण्याचा प्रश्न सुटला. शाहू महाराज हे प्रजाहितदक्ष लोकराजा होते, परंतु त्यांच्या नगरातील एका ब्राह्मणाने धर्मग्रंथाच्या नावावर त्यांचं क्षत्रियत्व नाकारून त्यांना शूद्र ठरवून त्यांचा अपमान केला. ही घटना कार्तिक महिन्यातील. छत्रपती शाहू महाराज हे धार्मिक वृत्तीचे असल्यामुळे ते कार्तिक स्नानाला विशेष महत्त्व देत असत. त्या दिवशी ते स्नानासाठी पंचगंगेच्या पात्रात उतरले. त्यांच्यासोबत त्यांचे मित्र राजाराम शास्त्री भागवत, त्यांचे धाकटे बंधू बापूसाहेब, त्यांचे मेहुणे मामासाहेब खानविलकर हे सगळे स्नानाकरिता होते. इतक्यात राजाराम शास्त्रींनी शाहू महाराजांच्या कानात सांगितले की नारायण शास्त्री हे अंघोळ न करता पूजेचे मंत्र म्हणत असून ते वेदोक्त मंत्र म्हणण्याऐवजी पुराणोक्त मंत्र म्हणतायत. हिंदू धर्मात पुराणोक्त मंत्र हे शूद्रांसाठी म्हटले जातात. छत्रपती शाहू महाराजांना राग आला, पण त्यांनी आपला राग शांत केला आणि त्यांनी नारायण भटाकडे विचारणा केली. भटजी, तुम्ही वेदोक्त मंत्र म्हणण्याऐवजी पुराणोक्त मंत्र म्हणता. तुम्हाला माहीत नाही का आम्हाला क्षत्रिय कुलावतंस ही बिरुदावली आहे ते? तेव्हा आपल्या वर्णश्रेष्ठत्वाचा अभिमान असलेला तो म्हणाला, जोपर्यंत भूलोकीचे देव असलेला सर्व शक्तिमान ब्राह्मण वर्ग तुम्हाला क्षत्रिय म्हणून मान्यता देत नाही, तोपर्यंत तुम्ही कोणतीही बिरुदावली मिरविली तरी मी तुम्हाला शूद्रांपेक्षा जास्त किंमत देणार नाही. वर्णश्रेष्ठत्वाचा अहंकार असलेल्या त्या ब्राह्मणाकडून लोकराजांचा अपमान झाला. तर मग सर्वसामान्य ब्राह्मणेतरांच्या वाट्याला काय हाल अपेष्टा येत असतील याची कल्पना छत्रपती शाहू राजांना आली होती. आपल्या राज्यात समता बंधुत्व निर्माण करण्यासाठी ब्राह्मणेतर समाजाला ब्राह्मणांच्या तोडीचं शिक्षण दिलं पाहिजे. हा विचार मनी येताच शाळा, कॉलेज, वसतिगृहांची निर्मिती केली. त्यांच्या शिक्षणाकडे जातीनं लक्ष घातलं. मागासवर्गीय ब्राह्मणेतर शिक्षण घेऊ लागले. ह्या शिकलेल्या तरुणांना सरकारी नोकऱ्यांमध्ये 50% आरक्षण देऊन त्यांना नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या. त्यांनी अनेक राजाज्ञा काढल्या. त्या राजाज्ञांच्या मार्फत त्यांनी अस्पृश्यतेवर बंदी आणली. विधवांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी विधवा पुनर्विवाह कायदा तसेच विवाह नोंदणी कायद्याची अंमलबजावणी केली. गुन्हेगार जमातीच्या लोकांवर होणारे अन्याय अत्याचार दूर करून त्यांना राहण्यासाठी निवाऱ्याची व्यवस्था केली. त्यांना आपल्या लेकरांसारखे वागविले. हे सर्व प्रजाहित दक्ष लोकराजाच करू शकतो. शाहू महाराजांना कर्मठ सनातनी ब्राह्मणांनी जरी छळले होते तरी त्यांनी कधी ब्राह्मणांचा द्वेष केला नाही.
ते म्हणत मराठे, जैन, मुसलमान, ख्रिश्चन, महार, मांग, साळी, माळी, तेली, कुणबी, लोहार, सुतार, कुंभार, कोळी ही जशी माझी प्रजा तशी ब्राह्मणही माझीच प्रजा. आम्ही ब्राह्मणांचा द्वेष केला नाही, करतही नाही आणि करणारही नाही. आमचा लढा जीर्ण जुन्या विचारांशी तसेच साऱ्या राज्याला वेठीस धरणाऱ्या कर्मठ सनातनी प्रवृत्तीच्या विरोधात आहे. शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीला मदत केली. अस्पृश्यांच्या परिषदा भरवून त्यांच्यात जागृती केली. डॉक्टर बाबासाहेबांच्या चळवळीला त्यांचे सहकार्य असायचे. आयुष्यभर आपल्या प्रजेची काळजी घेत त्यांच्या हितासाठी कल्याणासाठी झटणाऱ्या या लोकराजांचा 6 मे 1952 रोजी मुंबई येथे निधन झाले. दुसऱ्या दिवशी कोल्हापूर येथे त्यांचा अंतिम संस्कार करण्यात आला. अशा या महान लोकराजाला विनम्र अभिवादन. धन्यवाद.